मणी आणि मल्ल यांना मृत्यू देऊन समस्त सृष्टीला त्यांच्या जाचापासून मुक्त केलं. आणि म्हणून भक्त हा 6 दिवसांचा उत्सव श्रद्धेने आनंदाने साजरा करतात. आजही ते युद्ध माझ्या डोळ्यासमोर आहे. मणी आणि मल्ल मुळात दुर्जन नव्हते. जीवसृष्टीची सेवा करण्याचा मान ब्रह्मदेवानी त्यांना दिला, पण त्यांनी लोकांचे एका अर्थी धर्म परिवर्तनच केले. कारण ते स्वतःलाच सृष्टीचा कर्ता समजू लागले. पर्यायाने मला पुढे येऊन त्यांना शासन करावे लागले. त्या युद्धानंतर समाजाची बिघडलेली सर्व व्यवस्था पुन्हा लावायला बराच काळ गेला. ह्या कार्यात श्री विष्णूंनी मोलाचा वाटा उचलला. बानूला माझा निरोप दे. तिला म्हणावं की उत्सवासाठी मी तिला गडावर बोलवलं आहे. वैजी. असे काय पाहत आहात? तुला पाहत असताना मला अनेक गोष्टींचे स्मरण होते. काय? सांगेन निवांत वेळ मिळाला की. सारीपाठाचा खेळ खेळून झाला की निवांत वेळ मिळेलच. पाहूया. मी उत्सवासाठी तयार आहे. थांबा. उत्सवाला जाण्यासाठी मी तयार आहे. देवी, ह्यावेळी आपण इथे आहोत, परंतु हा आपला इथला शेवटचा चंपाषष्ठी उत्सव आहे. हो, परंतु नंतर आपण विष्णू लोकात असलो तरीही हा उत्सव पाहू शकू. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल एक एक धागा हाती लागतो आहे. लवकरच त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल कळेलही. परंतु तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो सोपा नव्हे. बानूला या गडावर येण्याची अनुमती दिली गेली आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु ह्या उत्सवासाठी तिला या गडावर येता यावं असं मला वाटतं. श्री खंडेरायांचं त्यांच्या सगळ्या भक्तांकडे लक्ष असतं आणि बाणाई तर त्यांची पत्नी देखील आहे. त्यामुळे ते तिला गडावर बोलावतीलच. गडावर उत्सव सुरू असताना तुम्हाला तुमचं कार्य पुढे नेता येईल? गडावरून बाणाईच्या वाड्यापर्यंत जे भुयार खोदण्यात येणार आहे त्याबद्दल तुम्ही विचारता आहात ना? हो. ते कार्य सुरूच राहील, कारण ते जितक्या लवकर होईल तितका अधिक वेळ श्री खंडेरायांना मिळेल आणि ते बाणाईला सारीपाठ शिकवू शकतील. हो, परंतु म्हाळसा देखील सारीपाठासाठी त्यांच्याकडे वेळ मागतील. ते कधी, कुणाला
आणि कसा वेळ देणार आहेत हा प्रश्नच आहे. परंतु आधी उत्सव महत्वाचा. ह्या दिवशी श्री खंडेरायांचे भक्त ठिकठिकाणहून जेजुरीवर येणार आहेत. त्यांना भेटणं, त्यांच्या मनोकामना पूर्ण करणं हे देखील महत्वाचं कार्य त्यांच्या पुढे आहे. ह्या काळात जे भक्त श्रद्धेने मल्हारी चरित्राचं श्रवण, पठण, नामस्मरण, पूजा करतील त्यांना श्री खंडेराय निश्चितच त्याचं फळ देतील. मला मात्र एका गोष्टीची हुरहुर वाटते आहे की एका अर्थाने आपला विष्णू लोकात जाण्याचा कालावधी देखील जवळ आला आहे. मला देखील दुसरा अवतार घेऊन जगत कल्याण करायचं आहे. हो, परंतु तुम्ही कुठेही असलात तरी मी मात्र तुमच्या सोबतच असेन. आता उत्सवासाठी निघूया. चला. ए अरे काय बसलाय तुम्ही खुशाला? उठा की चला की हो. आबा काय आहोत, चला की चटा चटा. आवरा चला. अरे होय होय होय. अरे कसली गडबड चालली आहे? यो रंग्या, निस्ती गडबड. त्याचं बरोबर आहे. एवढी माणसं येणार, देवाचं दर्शन व्हाय ना ग. पर बानू कुठे आहे? बानू ए बानू. ए आगा चल की बानू, वाट बघते समजी. चल बा, अरे तू समध्यासनी घेऊन गडावर जा. हा न त्यो. म्या येते मागावून. पर बानू, तू बी आमच्या सगळ्या आली असतीस तर लय बरं झालं असतं बघ. अरे आबा, तुम्हा समध्यासनी देवांचं दर्शन मिळेल. तू देवाची बायको आहेस आणि तूच उत्सवाला नाही म्हणजे? म्या काय म्हणतो, आपण हो मोर. देवांनी मेना धाडला आहे बानूला. हा हा, पायऱ्या बी चढून जायचं आहे. तुम्ही म्हणताल तसं. बरं चला मग. चला चला. चला, चला, चला. सदानंदाचा जय कोट जय कोट. सदानंदाचा जय कोट जय कोट. गेल्या वर्षी मी चंदनपुरीत होती. तेव्हा देव तथा असून बी मला ठाव नव्हतं. तर आम्ही देवाचा उत्सव समध्यांनी मिळून साजरा केला होता. आज देव हत आहेत, पर म्या गडावर जावं की जाऊ नये मला कळत नाही. म्या गेले आणि मला असं काही नाही आवडलं तर त्यांनी तर मला जेजुरी सोडून जायला सांगितलं आहे. पुण्यांदा समध्या लोकात माझा पान उतारा व्हायचा आणि ही येळ तंटा करायची नाही. मी जातच नाही गडावर. माझ्या देवाला मी हात उभं राहूनच पाया पडते. तुम्हासनी देवाचा सांगावा आहे. गडावर उत्सवासाठी तुम्हासनी बोलावला आहे. बाहेर मेनाही पाठवलाय. देवासनी सांगा कमी येणार न ग. मी येईन त्यांच्या दर्शनाला, पर पायऱ्या चढून. बरं जी, येतो म्या. तेव्हा मी तुमच्या दर्शनाला येते आहे.
हाच तो शुभ दिवस ज्या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाला. यानंतर ही भविष्यात कधी असत्याचे बळ वाढले तरी मनुष्याने सत्याची कास सोडू नये. कारण असत्याचा अधर्माचा संहार करायला मी सदैव येईल. या उत्सवाच्या शुभ प्रसंगी जो कोणी श्रद्धेने माझे स्मरण करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेन. शुभम भवतु. पठार महाराज की जय. आयाद म्या गणन मिला मल्हारीच्या माळस बानुलाय. आज म्या गणन मिला मल्हारीच्या माळस बानुला. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला लागतो चरणाला रे. हे लागतो चरणाला चला जाऊ मल्हारी पायाला. आज त्या गणन मिला मल्हारीचा माळस बानुला. पाय घुंगरू आवाज सुटला, पाय घुंगरू आवाज सुटला कानी माझ्या आला रे. गणन मिला मल्हारीचा माळस बानुला. ज्ञानुवाख्या कविताय ना, ज्ञानुवाख्या कविताय ना सदा डोळे लाल रे. खुन पुसली कविला नारदाचा इना कुणी वाजविला. खुन पुसली कविला नारदाचा इना कुणी वाजविला. गणन मिला मल्हारीचा बोला सदानंदाचा. खंडेराव महाराज की जय. कडपटार महाराज की जय. नमिला मलुराया मल्हार मी नमिला मलुराया मल्हार. नमिला मलुराया मल्हार मी नमिला मलुराया मल्हार. सह्याद्रीच्या पठारावर, सह्याद्रीच्या पठारावर तटबंदी किल्ला सुंदर. ठाण बशिवल जिजूर. धरला भक्तासाठी अवतार मी नमिला भक्तासाठी अवतार मी नमिला मलुराया मल्हार. गणनंदी पुढ भद्रेश्वर. गणनंदी पुढ भद्रेश्वर. बालू बिहार ज्या गडावर जगली प्रधान ते सामुर. आणि पायरी लागतीवर पुढ देवाचे महा
द्वार अहो उभा राहून कासवावर मिनमिला मनुराया माझी देवाचा दरबार मिनमिला मनुराया मल्हार मनी म्हणले मातले फार अहो मनी म्हणले मातले फार गेला भूवरती हाकार तेव्हा उठले शिवशंकर मातंड भैरव ते अवतार अरे त्रिशूल मारून छातीवर शिनमिला मलुराया मल्हार मारिले मन्यानी मल्ला सुर मिनमिला मलुराया मल्हार पुरवेला मोरेश्वर पुरवेला पुरवेला मोरेश्वर पश्चिमीला केदारेश्वर उत्तरेला भुलेश्वर अरे दक्षिणीला मस्केश्वर मध शोभेकडे पठार शोभेकडे पठार किनमिला मलुराया मल्हार बली देवाचा दरबार मिनमिला मलुराया मल्हार आगीत फुलाचा हार आगीत फुलांचा हार वाथू देवा चरणावर छाया ठेवा मावर वर उधळून या भंडार मिनमिला मलुराया मल्हार वर उधळून या भंडार मिनमिला मलुराया मल्हार